कोणी आपल्या भगवंताचं नामस्मरण केलं किंवा चांगलं कार्य केलं तेच या कलियुगामध्ये करले बघा. कारण या महाराष्ट्रामध्ये संत मंच वेगवेगळ्या प्रकारचे झाले आणि त्यांचेच भजन ओव्या भारुड या आजकाल दिवस आहे. म्हणून या ठिकाणी आपण परिणाम घेऊ शकतो बघा. कारण जर संत मंचाने काही लिहिलं नसतं, काही आपले अभंग लिहून नसते ठेवले किंवा त्याची राखण नक्की केली आणि आपल्या पूर्वजांनी जर ती सांभाळली नसती तर या ठिकाणी आज पूजेच्या ऐवजी दुसरेच कार्यक्रम बघायला मिळाले असते. म्हणून या ठिकाणी म्हणतो बघा. महादेवाने सुद्धा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं आणि त्यांच्या रामाच्या नाम